चिनेन्दवरनेमि चन्दमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्सपरुवणं। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र भगवान की जय। बोलो परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज। जय बोलो परम प्रातस्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय। बोलो परम पूज्य आचार्य प्रवर 108 सुंदर सागर जी महाराज की जय। बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की जय। योग मार्गणा चालू आहे। त्या योग मार्गणेमध्ये आपण मनोयोग आणि वचन योगाचे भेद पाहिले। किती भेद सांगितले मनोयोगाचे? कोणते तुम्ही सांगा? अनुभव सांगितले। मनोयोग पण 4 आणि तेच वचन योगाची पण नावं तीच आहेत। अनुभव वचन योगाचे आपण काल भेद पाहिले होते। किती भेद सांगितले होते? 9। पहिला भेद कोणता सांगितला? आमंत्रणी म्हणजे कोणाला पण बोलवण्याची जी भाषा आहे त्याला आमंत्रणी भाषा किंवा आमंत्रणी वचन म्हटलं। ये इकडे ये किंवा ओ इकडे या असं म्हणतो। दुसरी कोणती सांगितले? आज्ञापणी म्हणजे हे कर ते कर ते कर असं आदेश मग जे असते वचन ते आज्ञापणी। तिसरी सांगा? याचना करणं, मला अमुक द्या असं म्हणणं। विनंती वेगळी, याचना वेगळी। मागणी करायची, तर याचनामध्ये मागणी करायची कुठल्या पण वस्तूची वगैरे। आणि विनंतीमध्ये कसं असतंय? हे मी करू का? माझं एवढं काम करता का? असं आपण म्हणतो ना विनंती। ते हे प्रज्ञापणी भाषा येणार। कुठे गेले आपलं? 4 झाले ना। आज्ञापणी 3 झाले। आमंत्रणी, आज्ञापणी, याचनी आणि आपुच्छणीमध्ये प्रज्ञापणी पुढे आहे। आपुच्छणी म्हणजे प्रश्न विचारणं। हे कसं आहे? हे काय आहे? याला कशाला हे म्हणतात? असे सगळे प्रश्न विचारणं। प्रश्न विचारण्याची भाषा ती सगळी आपृच्छणी। आणि मग प्रज्ञापणी सांगितलं विनंती करणं। जे मी हे करू का? आत येऊ का? बोलू का? असं जी आपण विनंती करतो दुसऱ्याला ती सगळी प्रज्ञापणी भाषा। नंतर प्रत्याख्यानी म्हणजे काय सांगितलं? त्यागरूप भाषा म्हणजे मी अमुक वस्तूचा त्याग करतो अशा प्रकारची भाषा। संशय वचनी पुढे काय सांगितले? हे सर्वजन वहिने संशय म्हणजे संदेहात्मक सगळेजण बोलू नका। सांगा जे हे असं आहे की तसं आहे असे संशय वचन संदेहात्मक भाषा त्याला काय म्हटलं? संशय वचनी। आणि 8वी कोणती सांगितली? मांडवेकर पाठीमाग इच्छानुलोमी म्हणजे इच्छा व्यक्त करणारी भाषा। मला असं इच्छा आहे, मला अमुक करायचं आहे असं आपण इच्छा व्यक्त करतो की नाही दुसऱ्यासमोर आपली, ते इच्छानुलोमी भाषा म्हणायची। आणि 9वी कोणती सांगितली? अनक्षरगत भाषा। कुणाची असते ती? द्विंद्रियापासून असंज्ञी पंचेंद्र। संज्ञी पंचेंद्रामध्ये सुद्धा जे काय अनक्षरात्मक असेल ते सगळे अनुभवी भाषा घ्यायची। आणि याला अनुभवी का म्हटलं? अनुभवी का म्हटलं याला? मेनल बाबी सांगा। त्यातला सामान्य अंश व्यक्त आहे आणि विशेष अंश व्यक्त नाही। सामान्य अंश व्यक्त आहे म्हणून त्याला काय म्हणता येत नाही? असत्य म्हणता येत नाही। आणि विशेष अंश व्यक्त नसल्यामुळे त्याला सत्य म्हणता येत नाही। म्हणून सत्य आणि असत्य दोन्ही नाही म्हणून त्याला काय म्हटलं? अनुभवी। सांगता येत नाही सत्य आहे की असत्य आहे असं। अनुभवी भाषाचे भेद सांगितले। मग तुमची भाषा अनुभवी भाषा
तोची अन्वय भाषा. पुढं आता आणि हे सांगितलं होतं की कोणते योग कुठल्या गुणस्थानापर्यंत आहेत. पहिला सत्य मनोयोग आणि सत्य वचनयोग कुठल्या गुणस्थानापर्यंत आहेत. आणि असत्य मनोयोग वचनयोग आणि उभय मनोयोग वचनयोग. ते लक्षात ठेवायचं. उभयमध्ये असत्य आहे म्हणून ते 12व्यापर्यंत असेल. आणि अनुभय मनोयोग वचनयोग 13व्यापर्यंत आहे. मग त्याचं कारण काय सांगितलं होतं. असत्य वचनयोग आणि असत्य मनोयोगाचं ज्ञानावरण कर्म सांगितलं होतं. त्याचा उदय, तीव्र उदय त्याचं मूळ निमित्त आहे. आणि तसं योगाचं मूळ निमित्त काय सांगितलं. मनोयोग आणि वचनयोगाचं मूळ निमित्त काय सांगितलं. पर्याप्त शरीर नामकर्माचा उदय. ते पर्याप्त शरीर होणं थोडक्यात म्हणा. शरीर पर्याप्ती झाल्याशिवाय मनोयोग वचनयोग होत नाही. पण पर्याप्त शरीरचा उदय हे त्याचं कारण आहे, मूळ निमित्त आहे. कशाचं. सत्य आणि अनुभयचं. आणि असत्य आणि उभयचं ज्ञानावरण कर्माचा तीव्र अनुभाग उदय हे त्याचं मूळ निमित्त सांगितलं. म्हणजे जोपर्यंत ज्ञानावरण कर्माचं उदय तोपर्यंत हे असत्य आणि उभय असणार. आणि त्याचा अभाव झाला की असत्य आणि उभय मनोयोगाचं अस्तित्व असणार नाही. म्हणून ते लक्षात ठेवायचं. ज्ञानावरण कर्म 12व्यापर्यंत आहे म्हणून 12व्या गुणस्थानापर्यंतच असत्य आणि उभय असणार. आणि सत्य आणि अनुभय 13व्यापर्यंत आहे. दोन्ही मनोयोग आणि वचनयोग लावायचे. आणि द्विंद्रियापासून ते असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत काय आहे. किती योग आहेत त्यांना. मनोयोग आहे का. वचनयोग नाही. द्विंद्रियापासून द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय आणि असंज्ञी पंचेंद्रियांना. अनुभय वचनयोग सांगितलं ना. अनक्षरात्मक भाषा त्यांची सांगितली ना. द्विंद्रियापासून असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत. म्हणून एक अनुभय वचनयोग आहे त्यांना. आणि कायोग तर आहेच. औदारिक कायोग, औदारिक मिश्र कायोग आहे. परंतु मनोयोग आणि वचनयोगापैकी एक फक्त अनुभय वचनयोग आहे. बाकी कोणते वचनयोग आणि मनोयोग त्यांना नाहीत. कारण सांगितलं ते मूळ निमित्त. आता पुढं प्रश्न आहे की संयोग केवलीमध्ये मनोयोग कसा काय. कारण का ते तर मनपूर्वक बोलत नाहीत. त्यांना इच्छा पण नाही आणि त्यांना भाव मन नाही. भाव इंद्रिय पण नाही आणि भाव मन पण नाही. भाव इंद्रिय आणि भाव मन कुठंपर्यंत असतात. 12व्या गुणस्थानापर्यंत. शावक्षमिक ज्ञान आहे तोपर्यंतच त्या ठिकाणी काय चालेल बा. तुमचं मध्ये बोलू नका. म्हणजे काय असेल तर विचारा. शंका असेल तर. काय शंका आहे. काय सांगितलं. केवलींना मनोयोग कसा असा प्रश्न आहे. कारण का त्यांना भाव मन नाही आणि भाविंद्रिय पण नाही. मग मनपूर्वक ते बोलत पण नाहीत इच्छापूर्वक. मग त्यांना मनोयोग कसं सांगितला. तर त्याचं कारण आता 2 गाथेमध्ये सांगतात. केवलींना मनोयोग असण्याचं कारण काय आहे. मनसह्याणं वयनं 228 गाथा आहे. दिट्ठं तप्पूवमिति सजो गम्मी उत्तो मनोवयारे निंद्यनानेन हीनम्मी. मनसह्याणं वचनं. जे मनसहित जीव आहेत म्हणजे संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त जीव आहेत ते जे वचन बोलतात. कसं बोलतात. आपण कसं बोलतो. आता मी वचन बोलते. कसं बोलते. मनरहित बोलते की मनसहित.
जे मनात असं ठरवूनच ना, आता आपण हे बोलायचं आहे किंवा हे बोलायचं असं मन इच्छापूर्वक आपण वचन बोलतो मनामध्ये ठरवून. तर जे जे मनसहित जीव आहे त्यांचं सगळं वचन कसं आहे, मनसहितच आहे, मनयोगपूर्वकच असतं. मग संयोगी केवलींच्या मध्ये वचन आहे की नाही? दिव्यध्वनी निघते ना, केवली भगवंतांची दिव्यध्वनी निघते म्हणजे वचनयोग आहे त्यांना. मग संज्ञी जीव जर वचन मनपूर्वक बोलतो, दार तेवढं बंद करून पुढं तुम्ही ते चालतात की बसा, सर्जन का की बसा. तर संज्ञी पंचेंद्रिय जीव मनपूर्वक बोलतात. मग केवली भगवंतांच्या ठिकाणी सुद्धा काय आहे, वचनयोग आहे. म्हणून त्यांचा उपचार केला की बाकीच्यांचं वचन मनपूर्वक आहे, आता त्यांचं वचन आहे म्हटल्यानंतर ते पण आपल्यासारखेच मनुष्य संज्ञी जीव आहेत. म्हणून तिथं मन नसताना मनाचा व्यापार नाही आहे त्यांचा, परंतु तिथं उपचार केला. तर उपचारासाठी काय असतं, निमित्त आणि प्रयोजन. निमित्ते प्रयोजने सतीच उपचार प्रवर्तते, असं वाक्य आहे आपलं सिद्धांत वाक्य. की उपचार कुठं असतो, काहीतरी निमित्त असेल किंवा काहीतरी प्रयोजन असेल. आता जसं आहे की तुपाची घागर तुपाची नाही, परंतु आपण काय म्हणतो त्याला, म्हणजे तिथं काहीतरी उपचार केला ना, त्या घागरीवर तुपाचा उपचार केला. दुधाची बाटली, पाण्याचा हंडा, ते त्याच्यावर काय केला आपण, उपचारच केला ना तिथं. मग तिथं काहीतरी आपलं प्रयोजन आहे की अनेक वस्तूमधून ती एक वस्तू आपल्याला पाहिजे, तर त्यावेळेला ज्यामध्ये ती वस्तू आहे त्या वस्तूवर त्याचा उपचार केला. रोटलीचा डबा घेऊन या, रोटली नाही तरी पण काय म्हणणार, रोटलीचा डबा घेऊन या. मग तिथं आपलं प्रयोजन काय आहे, ते रोटली ठेवण्यासाठी आपल्याला डबा पाहिजे आणि तो विशिष्ट डबा जो आहे तोच त्यासाठी वापरला जातो. मग तोच डबा आपल्याला पाहिजे म्हणून आपण काय म्हटलं तिथं, रोटलीचा डबा. अनेक डब्यामधून त्याला आपल्याला ग्रहण करायचं आहे म्हणून तिथं उपचार केला. म्हणजे उपचार करण्यासाठी काहीतरी प्रयोजन किंवा निमित्त असतं. मग इथं केवलींच्या ठिकाणी सुद्धा मुख्य मनोयोग नाही आपल्यासारखा, परंतु त्यांना उपचारानं मनोयोग म्हटलेला आहे. मग कशासाठी उपचार केला, तर हे निमित्त घेतलं की पहिल्यांदा हे निमित्त सांगितलं की छद्मस्तांचं वचन मनपूर्वक असतंय, मनोयोग तिथं निमित्त आहे. आणि त्या अपेक्षेनं केवलींचं वचन सुद्धा वचन आहे म्हणून त्याला सुद्धा काय म्हटलं, मनपूर्वक म्हटलेलं आहे. मग कोणीतरी असं म्हणेल, जसं आता श्वेतांबर लोक म्हणतात ना, आपण जसं भोजन करतो तसं केवली पण मनुष्य आहेत म्हणलं ते पण भोजन करतात. मग आमचं जे आहे ते त्यांच्यावर कसा उपचार करायचा, ते तर अतिशय ज्ञानवाले आहेत आणि आपण छद्मस्त आहोत. मग आपल्या इथं होणारी जी प्रवृत्ती आहे, व्यापार आहे, तो केवलींच्या ठिकाणी त्याचा कसं काय व्यवहार होणार, तर तिथं सांगितलं असं नाही. केवलींच्या ठिकाणी वास्तविक मनोयोगाचा अभावच आहे, मुख्य मनोयोग नाहीच. परंतु त्याचा अभाव असल्या तिथं उपचारानंच मनोयोग मांडलेला आहे. उपचार असतो तिथं वास्तविक असत नाही, निमित्ताच्या अपेक्षेने तसं वर्णन केलं जातं. म्हणून छद्मस्त हाच तिथं निमित्त आहे की छद्मस्तांचा उपयोग मनपूर्वक होतो, वचनयोग मनपूर्वक होतो आणि म्हणून केवलींच्या ठिकाणी सुद्धा तिथं उपचारानं मनोयोग आहे असं म्हटलं. छद्मस्त म्हणजे आपण सगळे छद्मस्त, 12व्या गुणस्थानापर्यंतच्या जीवांना छद्मस्त म्हणतो ना. छद्म म्हणजे ज्ञानावरण दर्शनावरण, आणि ते त्यामध्ये जे स्थित आहे ते छद्मस्त जीव. मग आपलं जे वचन निघतं ते सगळं मनपूर्वकच निघतं ना. मग तिथं वचन बोलतायत केवली भगवान, आता तिथं काय ते बुद्धिपूर्वक इच्छापूर्वक बोलत नाहीत, तरी सुद्धा आपलं अस्तित्व आपल्यामध्ये मनपूर्वक वचनाचं अस्तित्व पाहून ते वचन बोलतात, म्हणजे त्यांचं सुद्धा मनपूर्वक आहे असं त्यांच्या ठिकाणी उपचार केला. आणि दुसरं प्रयोजन काय ते सांगतात पुढं, म्हणजे मुख्य मनोयोग तर नाहीच त्यांच्यानं, उपचारानं फक्त मनोयोग मांडलेला आहे. दुसरं मनोयोग सांगण्याचं प्रयोजन काय आहे तिथं ते पुढच्या गाथेमध्ये सांगतात. उत्तम मनोयारेन इंद्रियनानेन हीनमी. संयोग केवली कशा आहेत, इंद्रिय ज्ञानानं रहित आहेत.
इंद्रिय ज्ञानानं रहित असणाऱ्या संयोगिक केवलींच्यामध्ये उपचारानं मनोयोग सांगितलेला आहे. म्हणजे वास्तविक तिथं मुख्य मनोयोग नाही. तसं ते ना आपण मांजराला उपचारानं काय म्हणतो, सिंह म्हणतो किंवा वाघ म्हणतो. वाघ कसा आहे हे दाखवायचं प्रयोजन आहे तिथं. तर त्याला काय करतं आपण, लहान मुलांना समजून सांग, वाघ कसा असतोय, आपल्या घरात ते मांजर येत आहे ना तसाच वाघ असतोय, बोक्या येतो तसा तो वाघ असतो. म्हणजे तिथं त्या मांजरामध्ये काय केलं, वाघाचा उपचार केला. माणसांच्या मध्ये पण करत नाही का स्वभाव बघून उपचार, तो राक्षस आहे राक्षस असं म्हणतो, किंवा ते फार गरीब गाय आहे ते गायचा उपचार केला ना तिथं स्वभाव पाहून. तसं आपल्या इथं मनपूर्वक वचन पाहून केवलींच्या ठिकाणी वचन आहे तर ते पण मनपूर्वक असलं पाहिजे, म्हणून तिथं उपचारानं मनोयोग सांगितलंय तिथं. आता दुसरं प्रयोजन काय आहे, हां सांगा की. हां सर्व जीव देवधणी ऐकतात ना. हां आता हे आपलं मनुष्य वेगळं, बाकीच्या जीवाला काय फरक, बाकीच्या एकेंद्रिय द्विंद्रिय तीन चक्र पंचेंद्रिय जीवन वनस्पती काय काय वनस्पती काय. हा ते तर वाणी ऐकू शकत नाहीत, ते तर एकेंद्रिय द्विंद्रियमध्ये उपदेश ग्रहण करण्याची योग्यताच नसते ना असंज्ञ जीवांच्या मध्ये. एकेंद्रियापासून असंज्ञ पंचेंद्रिय जीवांच्या पर्यंत उपदेश ग्रहण करण्याची योग्यता नाही, म्हणून तर त्यांना असंज्ञ म्हटलं. हा तर ते स्पर्शनेंद्रियाच्या द्वारे जे निघालेले शब्द असतात त्या शब्दामध्ये स्पर्श गुण असतो. मग त्या म्हणून सांगितलं की ते विज्ञान आहे ना एक, की वनस्पती जी झाडं आहेत त्यांना जर फुलवायचं असेल किंवा त्यांना प्रफुल्लित करायचं असेल तर गायन लावलं जाते तिथं, सुंदर मधुर संगीत लावलं जाते. गाणे वगैरे म्हटले की ते गुलाबाचं फूल जे आहे ते चांगलं फुलतंय. मग आता ते काय शब्द ऐकतात का एकेंद्रिय जीव, शब्द ऐकण्याचं सामर्थ्यच नाही ना त्यांच्यामध्ये, परंतु शब्दामध्ये स्पर्श रस गंध वर्ण स्पर्श सगळे गुण आहेत. स्पर्श रस गंध वर्ण गुण आहेत, कारण का ती पुद्गल वर्गणाच आहे शब्द म्हटल्यानंतर. आणि त्या शब्दामध्ये पण मृदू आणि कठोर दोन्ही प्रकारचा स्पर्श आहे. मग ज्याला संगीत मधुर लावलं जाते त्याला त्याचा तो कोणता स्पर्श असणार, मृदू स्पर्श असणार, आणि तो मृदू स्पर्श त्या फुलांना होतोय. आणि म्हणून त्यांचं ते स्पर्शनेंद्रियाच्या द्वारे ग्रहण करतात ते मृदू स्पर्श, आणि त्यामुळं ते प्रफुल्लित होतात. पाणी घातल्यानंतर झाडं फुलतात ना, तसं तिथं संगीत ऐकल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर तो प्रभाव पडतो. तसं केवली भगवंतांची दिव्यध्वनी ऐकून तिथं आजूबाजूला असलेलं सांगितलं ना 100 योजनपर्यंत सुभिक्षा असते. ज्यावेळेला केवली भगवंतांचा विहार होईल त्यावेळेला 100 योजनेपर्यंत सगळं सुभिक्ष, म्हणजे झाडाला फुलं फळं येणार त्या ह्याच्यामध्ये नसेल त्या ऋतूमध्ये, त्या ऋतूमध्ये जरी ते फळ येत नसलं तरी सुद्धा त्या ठिकाणी फळं लागतात. त्या एकेंद्र जीवांच्यावर पण प्रभाव झाला ना त्यांचा, त्यांच्या वाणीचा. आणि सांगितलं की ही दिव्यध्वनी सगळ्यांच्यावर उपकार कशी करते, एकेंद्रिय जीवावर पण उपकार करणार आहे का, तर सांगितलं की एकेंद्रिय जीवांची हिंसा करू नका, द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुरेंद्रिय जीवांची हिंसा करू नका असा आम्हाला उपदेश दिला. मग आम्ही काय केलं, तर उपदेश ऐकून त्यांची हिंसा केली नाही, मग त्यांच्यावर उपकार झाला की नाही. त्या एकेंद्रिय द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुरेंद्रिय जीवांची हिंसा आम्ही सोडली तर त्या जीवांना त्या वाणीचा काय झाला, उपकार झाला ना. तर अशा प्रकारे केवली भगवंतांची वाणी सगळ्या जीवांचं कल्याण करणारी आहे, सगळ्या जीवांचा उपकार करणारी आहे. म्हणून त्याला सार्व शब्द वापरलाय. सार्व सार्व म्हणजे सर्वांचं कल्याण करणार, त्याला म्हणतात सार्व. सिद्धांच्या पूजेच्या जयमालेमध्ये सुद्धा सार्व शब्द येतोय. लोकांना वाटते सार्व कसं म्हटलंय म्हणून ते खोडून सर्व करून टाकतात, आणि आता काय काय पुस्तकामध्ये छापतानाच बदल करून टाकलाय, सर्व म्हणून टाकलं तिथं. परंतु वास्तविक तो सार्व शब्द आहे, सर्वांसंबंधी. त्याच्यापासून तर तद्धित रूप बनतंय ते संस्कृतमध्ये, त्याला सार्व म्हणतात. तर आता पुढे जाऊया आपलं. हां बरोबर आहे की. त्यांचा क्षोभक्षम कमी असेल समजा समजण्याचा नसेल,
आता ती दिव्यध्वनी सगळेच झेलू शकतात का तेवढी? गंधर्वांना जास्त कळते, दुसऱ्या आणखीन ज्ञानांना त्याच्यापेक्षा कमी कळते, दुसरे आणखीन ज्ञान त्यांच्या अंदानं त्याच्यापेक्षा कमी कळते. आता तिऱ्यांचे पण प्राण आहेत, त्यांना जास्त तेवढं सगळं लक्षात येतं का? त्यांना जेवढं त्यांचा क्षोभक्षम असेल तेवढं ते ग्रहण करतात. त्यामुळे त्यांना संशय पण कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये होऊ शकेल ना. समजलं नाही तर संशय होतो आपल्याला, असं आहे काय तसं आहे. पुढे जाऊया. आता प्रयोजन सांगतायत की केवलींच्या ठिकाणी मनोयोग म्हणण्याचं काय प्रयोजन आहे. अंगो वंगुदयादो दौवमनट्टं जिनिंद चंदं मे मनवगणखंदाणं आगमनादो दुमणजोगो अंगो वंगुतयादो दौवमन. अंगोपांग कर्माच्या उदयानं, नामकर्मामध्ये एक अंगोपांग हा भेद आहे. तर त्यामध्ये पहिला पण सांगितलं योगासाठी शरीर आणि अंगोपांग नामकर्माचा उदय निमित्त आहे. म्हणजे हे सगळे आपले जे अवयव आहेत, मुख वगैरे, हे सगळं अंगोपांग नामकर्माच्या उदयानं होतात ना. मग वचनसुद्धा जे आहे किंवा मनसुद्धा जे आहे द्रव्यमन, ते सुद्धा एक शरीराचं आपले अंग आहे. मग ते मन कशामुळे तयार तर अंगोपांग नामकर्माचा उदय त्यामध्ये निमित्त आहे. हे मुखसुद्धा आपल्याला अंगोपांग नामकर्माच्या उदयाने मिळालेलं आहे. म्हणून अंगोपांग नामकर्माच्या उदयामुळे दौवमनठ्ठम द्रव्यमनासाठी, द्रव्यमन कुठं आहे आपलं? हृदयाच्या स्थानी. कमळाच्या 8 पाकळ्यांच्या प्रमाण त्याचा आकार, जसा कमळाचा आहे 8 पाकळ्यांचा आकार असतो, तसं त्या 8 अष्टदल कमलाप्रमाणे त्याचा आकार आहे त्या द्रव्यमनाचा, अत्यंत सूक्ष्म. तसं आता ते बाकीचे इंद्रिय सूक्ष्म सांगितले ना, घणांगुलाचा असंख्यात्वा भाग वगैरे पण मागं बघितले किती छोटे छोटे ते, म्हणजे आपल्याला दिसत पण नाही. तसं हे द्रव्यमन सुद्धा कुणाला छद्मस्ताना दिसणार नाही. डॉक्टर हार्टचं ऑपरेशन करू शकतील, परंतु द्रव्यमन त्यांना दिसू शकणार नाही. तुमचं ते दुर्बीण आणि तुमचं हे सुद्धा पाहू शकणार नाही त्या द्रव्यमनाला, एवढं ते सूक्ष्म असते. परंतु ते द्रव्यमन तयार होण्यासाठी प्रत्येक समयाला आपण मनोवर्गणा ग्रहण करत असतो. आपण एक योग होतोय, परंतु त्या एका योगाच्या निमित्तानं मनोवर्गणा, कार्माण वर्गणा, आहार वर्गणा ह्या सगळ्या ग्रहण करत असतो प्रत्येक समयाला. आहार वर्गणा ग्रहण होते ते शरीर रूपानं परिणमतात, कार्मान वर्गणा ग्रहण करतो त्या कर्मरूपानं परिणमतात, मनोवर्गणा ग्रहण करतो ते मनरूपानं परिणमतात, भाषा वर्गणा ग्रहण करतो ते वचन रूपानं परिणमतात. तर अशा प्रकारे हे योगाच्या निमित्तानंच हे सगळ्या वर्गणींचं ग्रहण होतं. मग तिथं मनवर्गणेचं ग्रहण सुद्धा त्या द्रव्यमनासाठी सतत चालू आहे. आत्तासुद्धा पर्याप्ती आपली पूर्ण झाल्यानंतर ह्या मनोवर्गणींना ग्रहण करून त्या मनरूपानं परिणाम मिळण्याचं हे कायम प्रोसिजर सुरूच आहे. आता शरीर एकदा बनलं म्हणजे काम झालं असं नाही. जसं आता आपण रोज 2दा जेवतो ह्या शरीरासाठी, तसे ह्या शरीरासाठी जन्मापासून ते मरेपर्यंत प्रत्येक समयाला आहार वर्गणा ग्रहण केल्या जातात. म्हणून त्याला काय म्हटलेलं, आहारक म्हटलेलं आहे. तर पुढे आहार मार्गणे येणार आपल्याला शेवटी. तर त्या आहारक मार्गणेमध्ये हे सांगतील की ह्या शरीरासाठी जे नो कर्मवर्गणा प्रत्येक समयाला ग्रहण होतात ते आपल्याजवळ आहे सगळ्या विसरसोपचे रूपानं. तिथूनच ते फक्त ट्रान्सफर होते त्याच्यामध्ये. तुमच्या घरात कच्चा माल असते, तुम्ही डब्यात पीठ ठेवलं आहे, त्या पिठातलं घेऊनच भाकरी करताय ना. तसं ते तो कच्चा माल आहे आणि तिथं पक्का माल करता. तसं इथं कच्चा माल म्हणजे विसरसोपचे हे आपल्या आत्मप्रदेशावरच सगळे भरलेले आहेत. आणि कुठं पण गेलं इथनं शरीर सोडून तरी सुद्धा ते वर्गणा आपल्याबरोबर जातात, कार्मान शरीर पण आपल्याबरोबर जाते. मग तिथं गेलं की पुन्हा त्या वर्गण्यातलं स्टॉकमधलं काढतो आणि ग्रहण करतो आणि पुन्हा नवीन शरीर तयार होते तिथं. आणि आता सुद्धा हे शरीर
बनण्यासाठी प्रत्येक समयाला आहार वर्गणा ग्रहण करतो, तसं मनोवर्गणासुद्धा प्रत्येक समयाला ग्रहण करतो. असं नाही की एकदा मन तयार झालं म्हणजे काम संपलं, असं नाही. त्यातले काही निर्जरित होऊन जातात आणि काही त्याच्यामध्ये नवीन येऊन मिसळतात. पुरण आणि गलन पुद्गलामध्ये सतत चालू असतं. ह्या शरीरामध्ये सुद्धा प्रत्येक समयाला पुरण गलन चालू आहे आपलं. पहिले जे जन्मापासून आपण ग्रहण केले त्यातले काही काही निर्जरित होऊन जातात, म्हणजे ते पुन्हा रॉ मटेरियल रूप होतात आणि नवीन नवीन पुन्हा दुसरे येऊन तयार होतात. असं याच्यामध्ये प्रोसिजर ही चालूच असते कायम. तर ते पुद्गलाचा तो स्वभावच आहे. म्हणून काय सांगितलं की जिनेंद्र भगवंतांच्या मध्ये दव्वमनठ्ठम द्रव्यमनासाठी अंगोपांग नामकर्माच्या उदयाने मनवर्गणा स्कंदांचं आगमन होत असल्यामुळे त्या द्रव्यमनासाठी मनोवर्गणा येतात आणि ते मनोवर्गणा बनण्याचं कार्य चालू आहे, म्हणून त्यांना मनोयोग आहे. हे प्रयोजन सांगायचं. केवलींच्यामध्ये प्रयोजन मनोयोग सांगण्याचं प्रयोजन काय, तर त्यांच्यामध्ये द्रव्यमनासाठी मनोवर्गणेचं ग्रहण होतं हे तिथं सांगायचं आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी मनोयोग सांगितलं. द्रव्यमन असतं. द्रव्येंद्रिय आहे, द्रव्यमन आहे, परंतु भावेंद्रिय आणि भावमन नाही, कारण ते क्षोभशमिक आहे ना. भावेंद्रिय आणि भाव म्हणजे क्षोभशमिक आहे. ज्ञानावरण कर्माच्या क्षोभशमानं जे काय आपल्याला शक्ती प्राप्त होते त्यालाच भावेंद्रिय आणि भावमन म्हणतात. दोन सांगितलं. काय सांगितलं? पहिला निमित्त सांगितलं की छद्मस्तांचं वचन मनोयोगपूर्वक आहे, म्हणून केवलींच्या ठिकाणी ते निमित्त जाणून उपचारानं मनोयोग म्हटलेलं आहे. आणि दुसरं मनोयोग म्हणण्याचं प्रयोजन काय सांगितलं? अंगोपांग नाम कर्माच्या उदयाने द्रव्यमनासाठी केवली भगवान मनोवर्गणाच्या स्कंदांचा केवलींच्या ठिकाणी मनोवर्गण स्कंदानांचं आगमन होत असल्यामुळे केवलींच्या ठिकाणी मनोयोग आहे असं म्हटलेलं आहे. हे परिणमन सतत चालू आहे त्या ठिकाणी. जे केवलींच्या ठिकाणी द्रव्यमनाचा सद्भाव आहे. ह्या सगळ्या साही पर्याप्ती आपण म्हणतो ना, सुरुवातीला अंतर्मुहूर्तामध्ये पूर्ण होतात, परंतु त्याचं कार्य जीवनपर्यंत चालू राहते. त्या वर्गणांना ग्रहण करणं आणि त्या रूपानं परिणाम येणं. आरवर्णाच्या परमाणू ग्रहण केलं की ते रस आणि घट्ट भागरूप होतात. पुन्हा त्याचं रक्त आणि हाडमांसादिक हे तयार होणं हे सतत चालूच आहे. ते पहिला झालं तेवढंच त्याच्यावरच चालत नाही. हे दोन्ही चालू आहेत. अशा प्रकारे मनोयोग आणि वचनयोगाचं इथं भेदाचं वर्णन संपलेलं आहे. आता पुढं औदारिक कायोग सांगतं, म्हणजे कायोगाचं वर्णन करताय. कायोग किती प्रकारचं आहे? कायोग 7 प्रकारचं सांगितलेलं आहे. औदारिक कायोग, औदारिक मिश्र कायोग, वैक्रिक कायोग, वैक्रिक मिश्र कायोग, आहारक कायोग, आहारक मिश्र कायोग आणि कर्मण कायोग. लिहिणार असं तेजस का घेतलं नाही? हा, तेजसाच्या निमित्तानं सांगितलं ना, स्वतंत्र असं हे होत नाही, उपभोगाला निमित्त नाही आहे ते तेजस शरीर. कर्मण बरोबरच असतं ना. ते आणलं नाही का तुम्ही? तुम्हाला दिले ते ना खडूचं? जाऊ देत आता. काय योग किती प्रकारचं आहे? 7 प्रकारचं आहे. आता त्याचं वर्णन ओळीनं करतं तिथं एक एक ह्याच्यात थोड्यात येते. औदारिक आणि औदारिक मिश्र, वैक्रिक आणि वैक्रिक मिश्र. आणि कर्मण कायोग.
कार्बनमध्ये मिश्रण असते. 1 हे 2 3 4 5 6 मनोयोग 4 वचनयोग 4 आणि कायोग 7 असे किती झाले एकूण 15 योग आहेत. पण संक्षेपानं म्हटलं की 3 म्हणतो, मनोयोग वचनयोग आणि कायोग. आणि विस्ताराने किती आहेत म्हटलं तर 15 काय हे योग आहेत. आता पुढं कायोगाचं पहिला भेद जो आहे औदारिक कायोग, त्याचा अर्थ करताय 230 नंबरची गाथा आहे. पुरुमहदुदारुलालम एयट्ठो संविजानतं मिभवम् ओरालियं ति उच्चैः ओराल्य कायजो गोसो औदारिक शब्द जो आहे तो उदार शब्दापासून झालाय. उदार म्हणा, उराल म्हणा, आणि पुरु आणि मग हे 4 शब्द एकार्थवाचक सांगितले 4 शब्द. तर म्हणून औदारिक पण आणि औरालिक असं सुद्धा शब्द येतं कुठं कुठं. इथं म्हणताना पण तिथं ओरालिय असं सांगितलंय, ओरालिय काय जोगो असं गाथेमध्ये घेतलंय. तर पुरु म्हणजे पण आपण म्हणतो ना मोठा असं होतं अर्थ. महत म्हणजे पण मोठा, उदार म्हणजे पण स्थूल मोठा, आणि उराल या 4ही शब्दांचा अर्थ हे सगळे एकार्थवाचक आहेत, जे स्थूल मोठा या अर्थामध्ये येतात. संविजान म्हणजे तू जाण, तम्मी भवम आणि त्यामध्ये जो होतो त्याला काय म्हणायचं, औदारिक शरीर. उदारामध्ये जो होतो म्हणजे त्याला तद्धित नाम म्हणतात. उदार पासून आता त्याला प्रत्यय लागून औदारिक शब्द होतो. जसं हे उदार आहे ना शब्द, त्याला एक प्रत्यय लागतो, मग उचा औ होतोय, दार आणि इक लागणार त्याला औदारिक. तसं उरालपासून औरालिक असं शब्द तयार होतं. तर सांगायचं काय की जे शरीर स्थूल असतं त्याला औदारिक शरीर म्हणतात. मग आपण परवा पण बघितलं होतं की स्थूल हा शब्द कसा आहे, अपेक्षित सत्य आहे. काल बघितलं होतं ना, अपेक्षेनं सत्य म्हणजे पुढच्या शरीराच्या अपेक्षेनं ह्या शरीराला काय म्हटलेलं आहे, स्थूल म्हटलेलं आहे. कारण का पुढचं वैक्रिक शरीर, आहारक शरीर हे औदारिक शरीरापेक्षा कसं आहे, सूक्ष्म सूक्ष्म आहेत. प्रदेशाधिक असतील, प्रदेशाधिक आहेत. आपण तत्वसूत्रामध्ये 2 सूत्र शिकतो ना, परम परम सूक्ष्मम प्रदेशतो संख्ये गुणम प्राक तेजसाद. काय अर्थ आहे त्याचा, तत्वसूत्र शिकलाय ना. म्हणजे औदारिकपेक्षा वैक्रिक सूक्ष्म, वैक्रिकपेक्षा आहारक सूक्ष्म, आहारकपेक्षा कार्बन आणि कार्बन तेजस, आणि तेजसपेक्षा कार्बन सूक्ष्म आहे. परंतु प्रदेश म्हणजे परमाणू जे आहेत ते औदारिकमध्ये जास्त आहेत का वैक्रिकमध्ये जास्त आहेत? वैरिकमध्ये जास्त आहेत. मग ते मोठं व्हायला पाहिजे आणि छोटं व्हायला पाहिजे औदारिक शरीर. तर औदारिकपेक्षा वैक्रिक शरीर असंख्यात गुण सांगितलं त्याला, आणि वैक्रिकपेक्षा आहारक शरीर असंख्यात गुण, त्याचे जे परमाणूंची संख्या आहे ती असंख्यात पट असते. आणि ह्याच्यापेक्षा आहारकपेक्षा तेजस शरीर अनंतपट, त्याचे परमाणू अनंतपट आहेत. आणि त्या तेजसपेक्षा कर्मांचे परमाणू अनंतपट. आणि सांगताना काय सांगितलं ते एक पुढचे सूक्ष्म आहेत. म्हणजे परमाणूची संख्या जास्त आहे, परंतु त्यांचं बंधन जे आहे ते कसं आहे, सूक्ष्म आहे बंधन.
जसं तुम्हाला लाडूचं उदाहरण दिलं म्हणजे कळेल एकदम. 5 प्रकारचे लाडू घ्या. चिरमुऱ्याचा लाडू, कळ्याचा लाडू, नंतर तिळाचा लाडू, राजगिऱ्याचा लाडू आणि रव्याचा लाडू, नाहीतर पिठाचा लाडू घ्या. आता चिरमुऱ्यामध्ये संख्या किती असणार सांगा. चिरमुऱ्याचा लाडू एवढा मोठा दिसतोय, त्याची संख्या किती असणार चिरमुऱ्याची? कमी असणार. त्यापेक्षा बुंदीचा लाडू किती आहे? त्याच्यापेक्षा छोटा आहे. परंतु त्या बुंदींची कळ्याची संख्या मोजली तर त्या चिरमुऱ्यापेक्षा जास्त असणार. त्याच्यापेक्षा छोटा लाडू कशाचा असतो? तिळाचा. परंतु ती तीळ किती असणार? त्या बुंदीपेक्षा जास्त, परंतु त्याचा लाडू छोटा. त्याच्यापेक्षा राजगिराचा लाडू त्याच्यापेक्षा छोटा, परंतु त्याच्यापेक्षा संख्या जास्त. आणि त्या राजगिऱ्यापेक्षा रवा आहे तो त्याच्यापेक्षा बारीक आहे, परंतु त्या रव्याची संख्या त्याच्यामध्ये जास्त असणार. तसंही तर परमाणूंची संख्या पुढच्या शरीरामध्ये जास्त आहे, परंतु पूर्वीचं शरीर जे आहे ते स्थूल आहे. म्हणजे त्याचं बंधन जे आहे ते कसं आहे? स्थूल आहे. कारण पुद्गलामध्ये आता समजा कार्बन शरीर आहे, त्याच्यामध्ये पण अनंत परमाणूंचं ते एक कार्बन शरीर असतं. दिसते का आपल्याला? हिथंच आता 2 शरीर आहेत तिथं. औदारिक शरीर पण आहे, तेजस शरीर पण आहे, कार्बन शरीर पण आहे. परंतु तुम्हाला तेजस आणि कार्बन दिसतात का? आणि औदारिक शरीरापेक्षा परमाणू किती आहेत? त्याच्यापेक्षा अनंत पट आहेत. तरी पण ते 2 दिसत नाहीत, कारण का? त्यांचं बंधन सूक्ष्म आहे. आणि जे औदारिक शरीर आहे त्याचं बंधन कसं आहे? स्थूल आहे. त्यामुळं ते दिसतंय आपल्याला, दृष्टिगोचर पण होत आहे. म्हणून त्या अपेक्षेनं पुढच्या वैक्रिक अधिक शरीराच्या अपेक्षेनं ह्या शरीराला स्थूल शरीर म्हटलेलं आहे, औदारिक शरीराला. मग काय सांगते तिथं की औदारिक जे उदारामध्ये होतं, स्थूलामध्ये होतं, ते औदारिक शरीर. आणि त्याच्याद्वारे जो योग होतो त्याला काय म्हटलं? औदारिक कायोग. आता पुन्हा प्रश्न होतोय की जे सूक्ष्म एकेंद्राचं शरीर आहे, किती सांगितलं ते? घणांगुलाचा असंख्यातवा भाग. आणि एका त्या शरीरामध्ये निगोदी जीव किती राहतात? अनंत. मग ते तर सूक्ष्म शरीर आहे ना, मग त्याला कसं औदारिक म्हणायचं? जे स्थूल आहे त्याला औदारिक म्हटलं, म्हणजे सूक्ष्म जीवांच्या शरीराला काय म्हणणार? औदारिक म्हणणार की नाही? कारण एकेंद्रियापासून ते असौनी पंचेंद्रियापर्यंत सगळ्या जीवांचं शरीर कोणतं आहे? सगळ्या मनुष्य आणि तिर्यंच्यांचं शरीर औदारिकच आहे. ते बादर असोत, सूक्ष्म असोत, पर्याप्त असोत, अपर्याप्त असोत, नियमानं मनुष्य आणि तिर्यंचं शरीर कोणतं असतंय? मग ही व्याख्या तुमची कुठं घटली? तिथं सूक्ष्मजीवांच्या मध्ये. त्यांचं तर शरीर किती घणांगुलाचा असंख्यातवा भाग, छद्मस्थला दिसत सुद्धा नाही त्यांचं शरीर. आणि एका शरीरामध्ये अनंत जीव राहतात, तेवढं सूक्ष्म शरीर असते. मग तिथे सांगितलं की रूढीवशात आणि त्याच्यापेक्षा सुद्धा वैक्रिक शरीर आणि आरक शरीर सूक्ष्म होऊ शकते त्या एकेंद्राच्या पेक्षा सुद्धा. म्हणून त्यापेक्षेनं आणि दुसरं रूढीवश त्या शरीराला ही संज्ञा रूढ पडली. जसं तर गाय आहे, जी जाते गमन करते ती गाय. मग आता बसल्यावर पण गाय म्हणायचं का त्याला? रूढी आहे त्याला गाय म्हणायची. तसं इथं जे मनुष्य तिर्यंच्यांचं शरीर आहे त्याला औदारिक शरीर म्हणण्याची काय आहे? रूढ संज्ञा आहे त्याला. म्हणून जरी ते सूक्ष्म असलं शरीर तरी सुद्धा त्याला काय म्हटलेलं आहे? औदारिकच म्हटलेलं आहे समभिरूढण्याच्या अपेक्षेनं. त्या सूक्ष्मजीवांचं शरीर सुद्धा काय आहे? औदारिक आहे. किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा वैक्रिक अधिक शरीर सूक्ष्म होतात, मग त्यापेक्षा त्याला स्थूल म्हटलेलं आहे सूक्ष्म एकेंद्रांचं शरीर. तर हाय झालं औदारिक. त्या शरीराच्या द्वारे जो योग होतो त्याला काय म्हणायचं? औदारिक. मग म्हणजे मनुष्य आणि तिर्यंच्यांना काय योग झाला तर कोणता होणार? औदारिक कायोग होणार. त्यांचं पर्याप्त झाल्यानंतर नियमानं कायोग त्यांना कोणता होतो? औदारिक कायोगच होतो. आता पुढं औदारिक मिश्र कायोग सांगतायत. 231 नंबर गात आहे. ओरालिय उत्तथम विजानमिस्सं तु अपरिपुण्णं तं
जो तेन संपजोगो ओरालियमिस्स जोगोसो आता औदारिक शरीर आणि त्याचंच काय सांगितले तर मिश्रयोग. औदारिक मिश्रयोग दोन्हीमध्ये काय अंतर आहे तर ओरालिय उत्तथम, ओरालिय म्हणा की औदारिक म्हणा, त्याचा अर्थ मागच्या गाथेमध्ये सांगितला की जे स्थूल शरीर असतं त्याला औदारिक शरीर म्हणतात. जे मनुष्य आणि तिर्यंच्या सगळ्या शरीराला काय म्हटलेलं आहे औदारिक शरीर. आणि ते जोपर्यंत तम अपरिपूर्णम मिस्सम विजान, ते शरीर जोपर्यंत पूर्ण होत नाही, अपरिपूर्ण आहे. मग आपण पर्याप्त अधिकार बघितला होता की नाही, पर्याप्त आणि अपर्याप्त. म्हणजे ज्याला जीव जन्म घेतो विग्रह गतीमध्ये असताना त्याला कर्मांका योग असतो, त्याच्यानंतर तो जन्म घेतो म्हणजे शरीर वर्गणा घ्यायला सुरुवात करतो, परंतु लगेच तो पर्याप्त होत नाही. पहिल्या समयामध्ये एक अंतर्मूर्त काल, झोपू नका ऐका, एक अंतर्मूर्त काल काय असतो अपर्याप्त अवस्था असते. म्हणजे जोपर्यंत शरीर पर्याप्ती पूर्ण होत नाही. 6 पर्याप्ती आपण बघितलं त्या मागं, कोणत्या 6 पर्याप्ती आहे सगळेजण म्हणून सांगा, गोळा बेरीज करून एक आणि सांगा. हां सेजल सांगा, विसरला? हां 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 पहिला भाषा आणि मग मन. ह्या ओळीनं जन्म घेतल्यावर ओळीनं पूर्ण होतात मी सांगितलं होतं की नाही. एकेकाला पूर्ण होण्यासाठी काळ किती लागतो, एक अंतर्मुहूर्त. आणि पुढच्या पर्याप्तीसाठी काळ जास्त लागतो. आहार पर्याप्ती पहिला पूर्ण होते, मग शरीर पर्याप्ती होते. मग शरीर पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत त्याला काय म्हटलेलं आहे, निवृत्त्य पर्याप्त ही अवस्था त्याला म्हटलेलं आहे. मग जोपर्यंत ते शरीर अपर्याप्त असतं तोपर्यंत त्या योगाला, त्याच्याद्वारे होणारा जो योग आहे त्याला औदारिक मिश्र कायोग म्हटलं. म्हणजे मनुष्य आणि तिर्यंचं औदारिक कायोग त्यांना असतो, परंतु जोपर्यंत त्यांचं शरीर अजून पूर्ण झालेलं नाही, अपर्याप्त आहे, तोपर्यंत तिथंपर्यंत त्यांचा योग जो असतो तो कसा असतो मिश्र. मग मिश्र कायोग का म्हटलं तर विग्रह गतीमध्ये ज्यावेळेला तो जीव मरून आला तर तिथलं तर शरीर सोडून दिलं त्याने. मग त्या ठिकाणी कोणतं शरीर आहे विग्रह गतीमध्ये त्यांच्याजवळ, फक्त तेजस आणि कर्माने 2 शरीर असतात. मग ते तर कर्मान शरीराच्या निमित्ताने योग होतो विग्रह गतीमध्ये. 1 समय 2 समय किंवा 3 समय जास्तीत जास्त. 3 समयापेक्षा जास्त विग्रह गतीमध्ये राहत नाही. 4थ्या समयामध्ये नियमानं शरीर ग्रहण करतो. मग त्या 3 समयापर्यंत त्या जीवाने काय केलं, त्या फक्त कर्मान वर्गणा ग्रहण करून त्याच्याद्वारे कर्मान कायोग झाला होता. आणि आता तो त्या कर्मान कायोगाबरोबर औदारिक परमाणू पण ग्रहण करतोय. सुरुवात झाली आहार वर्गणा ग्रहण करून त्या औदारिक शरीर रूपानं करण्याचं, परंतु तिथं पूर्णता जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत तिथं फक्त औदारिक परमाणूच्या निमित्तानं योग होत नाही, तर कर्मान कायोगाच्या निमित्तानं पण, कर्मान वर्गण्याच्या निमित्तानं पण होतो. म्हणून कर्मान आणि औदारिक ह्या दोन्हींच्या निमित्तानं तो योग होतो, म्हणून त्याला मिश्र योग म्हटलं. कर्मान काय योग सहित पूर्वी 3 विग्रह गतीमध्ये जो कर्मान काय योग झाला त्यानं सहित पुढं औदारिक परमाणूंना पण ग्रहण केलं, म्हणून त्याचा मिश्र असा हा योग आहे. म्हणून त्याला काय म्हणतात, कर्मान हे औदारिक मिश्र कायोग म्हणतात. किंवा परमागमामध्ये हे अपर्याप्त शरीर जे आहे ते मिश्र आहे अशी संज्ञा काय आहे, रूढ आहे. पण काय काय वेळेला काय होतंय, रुजुगतीने गेला कर्मान काय होतच नाही. 2 प्रकारच्या गती आहेत ना, एक रुजुगती आणि मोडासहित गती. मग जर रुजुगतीने समजा जीव गेला एका भावातून दुसऱ्या भावामध्ये, मध्ये कर्मान काय होतो का नाही. मग तुम्ही म्हणाल कर्मान काय योगाचं मिश्रण कुठं आहे तिथं, मग तिथं म्हणायचं नाही का औदारिक मिश्र, तर रूढ आहे. त्या अपर्याप्त शरीरालाच मिश्र म्हटलेलं आहे.
जोपर्यंत शरीर पर्याप्ती पूर्ण झाली नाही तोपर्यंत जो योग असतो तो काय आहे? मिश्र. मग तो औदारिक शरीराचा असेल तर औदारिक मिश्र असणार. तसं देव आणि नारकींचं अपर्याप्त शरीर असेल तर तिथं वैक्रिक मिश्र असणार. आणि आहारक वृद्धिधारी मुनींचं जे आहारक शरीर निघतं ते सुद्धा सुरुवातीला अंतर्मुहूर्त अपर्याप्त असतं. मग त्याला त्यांचा योग होणार तो कोणता होणार? आहारक मिश्र. मग थोडक्यात लक्षात घ्यायचं की अपर्याप्त शरीर असेल तर त्या ठिकाणी योग कोणता होणार? मिश्र योग होणार. मग कोण आहे त्याच्यावरनं मिश्र लावायचं त्याचं. मनुष्य तऱ्हेंचे असेल तर आणि देवनारकी असतील तर वैक्रिक मिश्र म्हणणार. आणि ते मुनिराजांचं आहारक शरीर पुतळा निघालं असेल तर आहारक मिश्र आहे. त्यापेक्षा नाही तर सांगितलं तिथं. म्हणून सांगितलं की अपर्याप्त शरीरालाच काय म्हणतात? मिश्र शरीर, मिश्र कायोग. त्याच्या निमित्तानं झालेला जो कायोग आहे तो मिश्र कायोग आहे. अपर्याप्त शरीराच्या निमित्तानं झालेला योग त्याला काय म्हटलेलं आहे? मिश्र कायोग म्हटलेला आहे. शरीर पर्याप्ती पूर्ण झाली मग त्यानंतर जो कायोग होईल तो सगळा पर्याप्त कायोग म्हणजे औदारिक कायोग होणार. मग देवनारकींना वैक्रिक कायोग. फक्त अंतर्मुहूर्तच हा मिश्र कायोग असतोय. शरीर पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत जेवढा काळ हे मिश्र योगाचा काळ किती असणार? आहार पर्याप्ती त्याच्यानंतर काय होणार? शरीर पर्याप्ती पूर्ण होणार. शरीर पर्याप्ती त्याला एक समय कमी असं म्हणा चालतंय. कारण का पर्याप्ती पूर्ण झाली तो समय तिथून पूर्ण योग होणार ना. म्हणून आहार पर्याप्तीचा जो काळ आहे अंतर्मुहूर्त आणि ह्याचा प्लस शरीर पर्याप्तीचा काळ अंतर्मुहूर्त संख्यात्व भाग अधिक असं आपण काढलं होतं ना गणित. हा दोन्ही मिळून जो काय होणार आहार पर्याप्ती आणि शरीर पर्याप्तीचा तो काय होणार? मिश्र कायोगाचा काळ होणार. अंतर्मुहूर्त आणि त्याचा संख्यात्व भाग अधिक. हे 5 भागला आणि 4 गुणला आपण 2 आणि हे संख्याचं चिन्ह आहे. संदृष्टीमध्ये हे संख्याताचं चिन्ह आहे आणि दोन्हीचं जोड केला तर किती येणार? हे दोन्ही समान संख्या काढायची तर इथं पण हे करावं लागेल. आज नाही गुणाकार अंतर्मुहूर्त आणि 5 4 अधिक 1 दोन्हीचा जोड झाला. इथं हे अंतर्मुहूर्त आणि हे अंतर्मुहूर्त आहे ना. ही समान संख्या काढल्या आणि हे 5 आहे आणि इथं 4 इथं पण समान आहे. म्हणताना ह्याचं 1 अधिक सगळ्याच्यावर करायचं. आपण बेरीज करतो ना अपूर्णांक संख्याची. ते दोन्ही संख्यांची संख्या काढून समान संख्या काढून त्याच्यावर दुसरी जी संख्या असते त्याचा 1 अधिक करतो गुणकार. 1 अधिक काय करायचं? ही पण समजा 10 आहेत आणि हे पण 10 आहे. तर काय होणार तिथं? 10च्या डोक्यावर 1 म्हणजे गुणाकार होणार तिथं. म्हणजे 10 गुणिले आहे ना त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हे 10 गुणिले 4 आहे. हे 10 गुणिले 4 आहे तर तिथं 4 अधिक 1 होणार 5 होणार. बरोबर बरोबर. जोपर्यंत शरीर पर्याप्ती पूर्ण होत नाही जोपर्यंत शरीर पर्याप्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या शरीराला मिश्र म्हटलेलं आहे. जे अपर्याप्त शरीराला थोडक्यात मिश्र म्हटलं. मिश्र आहे आणि त्याच्याद्वारे होणारा योग तो आता इथं औदारिक आहे म्हणून इथं औदारिक मिश्र कायोग म्हणणार.
त्याद्वारे होणाऱ्या योगाला औदारिक मिश्रक योग म्हणतात. म्हणून केवलींच्या ठिकाणी सुद्धा ज्या वेळेला समुद्घात होतो ना, त्यावेळेला त्यांचं शरीर एक समय कपाट समुद्घाताच्या वेळेला औदारिक मिश्र योग होतं त्यांना. हां, तर त्यावेळेला त्यांची ती अपर्याप्त अवस्था म्हटली तिथं मिश्र योग आहे म्हणून. हां, पुढं घेऊया आता अजून एक म्हणजे एक सुंदर हे सांगितले कारण औदारिक शरीराला का महत्ता आहे एवढी, त्याला मोठं का म्हटलं. एकतर महामत्स्याचं शरीर त्याचं किती आहे, 12.5 करोड, 12,50,00,000 योजन एवढं जी संज्ञी पंचेंद्रिय महामत्स्य आहे. त्याची अवघाण आपण बघितली ते ना जीव समासामध्ये. जगने अवघाण्यापासून उत्कृष्ट अवघाणीपर्यंत आपण सगळ्या अवघाणा पाहिल्या होत्या. सगळं विसरायचं नाही पाठी मगचं. पुन्हा पुन्हा त्याची रिव्हिजन करायची. आता परीक्षा घेतली नाही तुमची पुढची. तर औदारिक शरीराला महत्ता कशामुळे आहे, तर सांगितलं की औदारिक शरीर मोक्ष गमनाला कारण आहे आणि 18,000 शिलांचे उत्पत्तीला निमित्त आहे औदारिक शरीर. म्हणून त्याला महान असं म्हटलेलं आहे. धवला पुस्तक 14व्यामध्ये याचा उल्लेख दिला आहे त्याने. कारण आहे, मोक्ष गमनाला कारण आहे. कारण वैक्रिक शरीरानं आहारक शरीरानं मोक्षाला जाऊ शकत नाही. औदारिक शरीराचा त्याग करूनच मी तिथं तपस्या करून त्या औदारिक शरीराच्या द्वारे संयमाचं पालन करूनच जीव मोक्षाला जातो. म्हणून त्याला मोक्षगमनाला कारण आहे आणि 18,000 शिलांच्या उत्पत्तीला निमित्त आहे. बघा, स्वर्गातले देव कधीही कुशिलाचं सेवन करत नाहीत, तरी सुद्धा त्यांना शील आहे का, नाही. आणि तर 18,000 शिलांचा स्वामी त्या औदारिक शरीराच्या त्याला निमित्त औदारिक शरीर आहे उत्पत्तीला, म्हणून त्याला महान म्हटलेलं आहे. जे शरीर पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत अंतर्मुहूर्तपर्यंत औदारिक मिश्र कायोग असतो आणि त्याच्या निमित्तानं काय होते, औदारिक वर्गणांना ग्रहण करताना आत्मप्रदेशांचं काय होतं त्या ठिकाणी पण परिस्पंदन होत आहे. तर ते औदारिक मिश्र त्याला कायोग म्हणतात. आता पुढं वैक्रिक कायोग सांगताय 232. लब्धी अपर्याप्त मनुष्याने काय लावायचं, योग. तिथं औदारिक मिश्र कायोगच असतो. तिथं औदारिक कायोग होतच नाही, कारण त्यांची पर्याप्ती कधी पूर्ण होतच नाही. त्या अंतर्मुहूर्तामध्ये त्यांचं मरण होतंय श्वासोश्वासाच्या 18व्या भागामध्ये. तर त्यांना औदारिक मिश्र कायोग शेवटपर्यंत असतात. विविह शब्द इथं राहिलाय, तुमच्या इथं असेल विविह आहे ना. विविह गुण इड्डिजुत्तम विकिरियं बाहुहो दिवे गुवम तिस्से भवं च नेयं वेगुवियकाय जोगोसो. वैक्रिकचा अर्थ करतात पहिल्यांदा. विविध गुण इड्डिजुत्तम. विविध म्हणजे अनेक प्रकारच्या गुणांनी आणि वृद्धीनं युक्त जे शरीर. त्याचं अडकलं काय, हात बघ, बोट अडकलं काय कुणाष्ट. बरोबर.
काय सांगते? विक्रिया. वि म्हणजे विविध, नाना प्रकारच्या गुणान आणि वृद्धीने युक्त जे शरीर आहे त्याला म्हणतात वैक्रियक शरीर. म्हणजे त्या वैक्रियक शरीराच्या द्वारे अनिमा, महिमा अधिक अनेक वृद्धी त्यांना प्राप्त झालेल्या असतात आणि अनेक शुभ अशुभ गुण त्यांच्या ठिकाणी प्रगट असतात. म्हणून त्यांना काय म्हणतात? विक्रिया. आणि त्या विक्रियेपासून झालेलं शरीर ते कोणतं आहे? वैक्रियक शरीर. त्याला वेगू असं पण म्हणतात, वेगुर्विक असं पण त्याचं नाव आहे. जसं उदार, उराल हे सगळे एकार्थवाचक सांगितले ना, तसं वैक्रियक म्हणा किंवा वैगुर्विक म्हणा हे सगळे एकार्थवाचक आहेत. आणि त्या शरीरामध्ये होणारा जो योग त्याला काय म्हटलं? वैक्रियक काय योग. तर देव आणि नारकींचं शरीर जे आहे ते अनेक प्रकारच्या ह्या क्रियेनं सहित असतं. जे जसं त्यांना पाहिजे तसं ते शरीर बनवू शकतात, लहान मोठं. आणि आपण तर बघतो नारकींच्या मध्ये किती प्रकारचे ते विक्रिया करतात. ते कढईसुद्धा ते आपल्या शरीराच्याद्वारे बनवतात, म्हणजे ते स्वतःच बनतात. ते कढई बनतात, तेल बनतात, नदी बनतात, पर्वत बनतात, ते झाडं बनतात. ते सगळं त्यांचं शरीरच त्या रूपानं परिणमतंय नरकामध्ये. आणि देवसुद्धा त्यांना पाहिजे तशा प्रकारच्या शरीराला ते बनवू शकतात, विक्रिया करू शकतात. म्हणून 8 प्रकारच्या वृद्धी सांगितलेत: अनिमा, महिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशत्व, वशित्व आणि कामरूपित्व. अशा हे 8 प्रकारचे काय आहेत? वृद्धी आहेत. आणि त्यांना सहित त्यांचं शरीर आहे. म्हणून त्यांना काय म्हटलं? वृद्धी गुणानं युक्त शरीर ते वैक्रियक शरीर आहे. त्यांना विविध प्रकारच्या क्रिया ते करू शकतात. म्हणून त्या म्हणजे विविध प्रकारच्या क्रिया ज्याचं प्रयोजन आहे त्याला आपण काय म्हणतात? विक्रिया आणि वैक्रियक शरीर. त्यांचं पण ते लहान मोठं होतंच की शरीर. धिप्पाड वगैरे ते घाबरवण्यासारखे वाटी वगैरे बनवतात ना ते शरीर, नारकी शरीर. तीन प्रकारानं अर्थ केले तिथं त्यांनी. एक सांगितलं वृद्धी गुणानं युक्त शरीराला वैक्रियक शरीर म्हणतात. दुसरं विविध प्रकारच्या क्रिया त्याला म्हणतात विक्रिया. आणि ज्याचं प्रयोजन आहे ते वैक्रियक शरीर. जे अनेक प्रकारच्या क्रिया करणं ज्याचं प्रयोजन आहे ते वैक्रियक शरीर. आणि ज्याच्यामध्ये अनेक प्रकारचे गुण आहेत त्याला विगुर्व शब्द वापरला. आणि त्याच्याद्वारे होणारं शरीर ते वैगुर्विक शरीर आहे. पुढं म्हणजे त्या वैक्रिक शरीरासाठी जे काही आहार वर्गणा ग्रहण केल्या जातात त्यावेळेला जे आत्मप्रदेशांचं परिस्पंदन होतं त्याला निमित्तभूत जो प्रयत्न आहे त्याला काय म्हटलं? वैक्रियक काययोग. जे वैक्रिक शरीरासाठी आहार वर्गणा ग्रहण करताना उत्पन्न झालेलं जे आत्मप्रदेशांचं परिस्पंदन त्याच्यासाठी कारणभूत जो प्रयत्न त्याला वैक्रियक कायोग म्हणतात. म्हणजे थोडक्यात वैक्रिक शरीराच्या द्वारे जो योग होतो तो वैक्रियक कायोग. औदारिक शरीराच्या द्वारे जो योग होतो तो औदारिक कायोग. आणि अपर्याप्त जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत ते औदारिक मिश्र. आणखीन आता पुढं सांगतील अजून वैक्रियक मिश्र. आता वैक्रियक कायोग अजून कुठं कुठं संभवतो? एकतर देव आणि नारकींना नियमानं आहे, त्यांचं शरीर कसं आहे? वैक्रियकच आहे. अनेक प्रकारच्या विक्रिया वृद्धीनं सहित आहे आणि अनेक प्रकारच्या विक्रिया करू शकतात. तसं अजून कुठं कुठं वैक्रियक कायोग आहे ते सांगतात त्या ठिकाणी. 233 नंबरची गाथा आहे. बादरते उवाऊ पंचेंद्रिय पुण्यगा विगुवंती ओरालियं शरीरं विगुवणप्पं हवे जेसिं दरते
मनुष्य आणि तिर्यंच्यापैकी सुद्धा काही जीवांना ही विक्रिया होते. तर कोण आहे ते जीव सांगितले? बादर, तेऊ, वाऊ. एकेंद्रियामध्ये तेजस कायक आणि वायू कायक हे 2 प्रकारचे जीव आहेत. आणि त्याच्यामध्ये बादर जीव घ्यायचं. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, सूक्ष्म आणि बादर. त्यातले बादर तेजस कायिक आणि वायू कायिक. आणि पंचेंद्रिय पर्याप्त जीव काय करतात? विगुवंती विक्रिया करतात. म्हणजे ते एकेंद्रिय जीवांची सुद्धा आपण म्हणतो ना एकदम दावाग्नी, हे आपले वडवाग्नी नाही, दावाग्नीच म्हणणार की जंगलामध्ये जी अग्नी लागते ती दावाग्नी. म्हणजे अकराळ विक्राळ रूप धारण करतात ना ते अग्नी काय जीव. अचानक वादळ उडतंय तर ते वायू काय जीव अशी विक्रिया करतात. म्हणून तशा प्रकारे ते सुनामी लाटा आल्या तुमच्या, ते वादळच झालं ना तिथं. तर त्या वायुगायिक जीवांच्या मध्ये विक्रिया करण्याची शक्ती असते. त्या अशा अनेक प्रकारचे विक्रिया करू शकतात. आणि पंचेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रियामध्ये नाही ही विक्रिया करण्याचे सामर्थ्य. आणि बाकीच्या कुठल्याही केंद्रामध्ये नाही. फक्त बादर तेजस कायिक म्हणजे अग्निकायिक. तेजस कायिक म्हणजे कोण येतात? अग्निकायिक. बादर अग्निकायिक, बादर वायू कायिक. आणि सांगितलं पंचेंद्रिय पर्याप्त जीव म्हणजे पंचेंद्रिय तिर्यंचे पण येणार आणि मनुष्य पण येणार. हे सुद्धा काय करू शकतात? जसे असे मोर आहे, साप आहे, असे जीव सुद्धा अनेक प्रकारची विक्रिया करतात. त्यांचं शरीर सुद्धा विक्रिया असू शकते की ते त्यांच्यांना. तिर्यंचे पण आणि मनुष्य पण विक्रिया करू शकतो. इथं तर विक्रिया वृद्धिधारी मुनी असतात. तिर्यंच्यामध्ये काही प्राणी आहेत सौदी पंचेंद्रिय पर्याप्त, त्यांच्यामध्ये विक्रिया होऊ शकते. तेच मोराचं, सापाचं वगैरे उदाहरण सांगतात. तुमचं ते सरडा वगैरे असतो तेव्हा वेगवेगळे रूप धारण करतो, रंग वगैरे असं. रंगपणाने विक्रिया पण सांगितली त्यांची असं. आता मला वाटतं ते घोरपड पण तुमची तेवढी छोटीशी असते, ते लांब. तर ते त्याचं संकुचन घेते ते अंग त्याचं. विक्रियाने. विक्रिया म्हणजे लहान मोठं वगैरे शरीर करणं त्याला विक्रिया म्हणायचं. किंवा विष्णुकुमार म्हणींची विक्रिया वृद्धी होती ना, तर त्यांचं ते विक्रिया शरीर झालं होतं. म्हणून ते सांगितले की देव आणि नारकींचं तर ते त्यांचं स्वभावत असेल तर वैक्रिक शरीर नामकर्माच्या उदयानं त्यांना वैक्रिक शरीर प्राप्त होतंय. आणि ह्या जीवांना तिथं विक्रिया वृद्धी किंवा अशा प्रकारची विक्रिया प्राप्त होऊन ते शरीर होते त्यांचं. म्हणून 3 प्रकारच्या जीवांना पुन्हा काय आहे? विक्रिया करतात. परंतु त्यांचं शरीर कसं आहे? औदारिक शरीरच विक्रियात्मक होत आहे, वैक्रिक शरीर नाही त्यांचं. किंवा वैक्रिक शरीर नामकर्माचा उदय पण त्यांना नसतो. परंतु ज्या वेळेला ते विक्रिया करतात, अंतर्मुहूर्तच काळ आहे त्याचा, अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त काळ नाही आहे. विक्रिया करून ते शरीर उत्पन्न होत आहे ना, ते अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त काय टिकू शकत नाही. मग त्या अंतर्मुहूर्तापर्यंत त्या विक्रियारूप जे शरीर असते त्याच्यासाठी ते परमाणू ग्रहण केले जातात. आणि औदारिक शरीरासाठी ते परमाणू ग्रहण केले जात नाहीत. म्हणून त्यावेळेला तिथं उपचारानं त्याला वैक्रिक कायोग म्हटले. आता धवला वगैरे ग्रंथांमध्ये घटवत असताना ना, त्यावेळी सुद्धा वैक्रिक कायोग म्हटले त्याने तिथं. परंतु सामान्यपणे इथं देव आणि नारकींनाच वैक्रिक कायोग लावायचा आणि मनुष्यांतर यांच्यांना औदारिक कायोग लावायचा. फक्त ती विक्रिया असते, परंतु त्यांचं शरीर औदारिकच असते. कुणाकुणाला विक्रिया असते म्हणून सांगितलं? तेजस कायिक, वायू कायिक आणि सौदी पंचेंद्रिय पर्याप्त तिर्यंचे आणि मनुष्य दोन्ही. भोगभूमीमध्ये पण तिर्यंचे आणि मनुष्य आहेत. त्यांना सुद्धा हे आपलं आपलं जे औदारिक शरीर असतं तेच विक्रियात्मक, वेगळं वैक्रिक शरीर करत नाहीत ते. देव जे आहेत ना, ते आपलं शरीर सोडून दुसऱ्याने वैक्रिक शरीर निर्माण करतात, विक्रियेच्या द्वारे दुसरं शरीर निर्माण करतात. परंतु नारकींना पण तसं वेगळं शरीर करत नाहीत ते नारकींचं शरीरच ते विक्रियारूप होतंय, वेगळे विक्रिया करत नाहीत. त्याला पृथक विक्रिया आणि अपृथक विक्रिया असं नाव आहे.
आणि देव पृथक विक्रिया पण करू शकतात. तसं भोगभूमीचे मनुष्य तिर्यंच किंवा इथले कर्मभूमीतले मनुष्य तिर्यंच त्यांचं पण जे शरीराच्या द्वारे विक्रिया करतात ते सुद्धा अपृथक विक्रिया, आपल्या शरीरालाच ते विक्रिया रूप बनवतात. परंतु चक्रवर्ती आदी काही जीव आहेत त्यांना म्हणजे पृथक विक्रिया पण होते. भोगभूमीतल्या जीवांना विक्रिया होतात परंतु अपृथक विक्रिया. कुठं म्हटलं पृथक? हा, पृथक म्हटले काय? भोगभूमीतल्या जीवांना बरोबर, भोगभूमी आणि चक्रवर्ती हे पृथक विक्रिया करतात आणि जे कर्मभूमीतले मनुष्य तिर्यंचे आहेत ते अपृथक विक्रिया करतात. बरोबर आहे. म्हणजे पंचेंद्रिय पर्याप्त मनुष्य आणि तिर्यंच हे सुद्धा विक्रिया करतात आणि एकेंद्रियामध्ये फक्त बाधार तेज अग्निकायक आणि बाधार वायुकायक ह्या जीवांना विक्रिया होते. फक्त तिथं काय आहे, पृथक विक्रिया सगळ्यांना असत नाही, फक्त भोगभूमीच्या आणि चक्रवर्तींना आणि स्वर्गातल्या देवांना पृथक विक्रिया असतात. तीव्र कशाच्या उद्यात कशा त्यांना वैक्रिक समुद्घात वेगळाच आहे ना, समुद्घात वेगळाच आहे आणि वैक्रिक समुद्घातच त्याला म्हटलं तिथं. आणि ते पण एक वायुकायिक जीव करणार नाही, अनेक वायुकायिक जीव म्हणून करणार. कारण की एक वायुकायिक जीवच आपल्याला दिसत नाही, असंख्यात वायुकायिक असंख्यात अग्निकायिक जीव म्हणूनच दिसतात आपल्याला. पाणी विक्रिया करत नाही. तो वायुकायिक जीव आहे ना तिथं, त्याच्यामध्ये वायू शिरतो ना, पाण्यामध्ये ते वायू शिरले त्याच्यामुळे ते हे झाले ना, लाटा वगैरे वर उडल्या, भूकंप वगैरे. अग्निकायिक आणि वायुकायिकच घ्यायचे. चला, तर काय झालं आपलं 3 योग झाले. औदारिक कायोग, औदारिक मिश्र आणि वैक्रिक कायोग. औदारिक कायोग कशाला म्हटलं? औदारिक शरीराच्या द्वारे कायोग जो होतो. औदारिक शरीर कशाला म्हटलं? जे स्थूल शरीर आहे त्याला औदारिक शरीर म्हटलं आणि ते कुणाला असतं? मनुष्य आणि तिर्यंचांना. आणि औदारिक मिश्र कायोग कशाला म्हटलं? अपर्याप्त शरीराच्या द्वारे जो योग होतो तो औदारिक मिश्र कायोग आहे. अपर्याप्त शरीर म्हणजे जोपर्यंत शरीर पूर्ण झालेलं नाही तोपर्यंत. आणि वैक्रिय कशाला म्हटलं? विविध प्रकारच्या क्रियेनं युक्त किंवा अनेक प्रकारची वृद्धी आणि गुणानं युक्त जे शरीर आहे त्याला काय म्हटलं? वैक्रियक शरीर. आणि त्याच्याद्वारे जो योग होतो तो वैक्रियक योग. आणखीन कुणाला असतो विक्रिया कुणाला असते ते सांगितलं. बादर अग्निकायिक, बादर वायुकायिक आणि पंचेंद्रिय पर्याप्त तिर्यंच आणि मनुष्य. ते भोगभूमी ते म्हणजे पंचेंद्रिय पर्याप्त मनुष्य तिर्यंच्यामध्ये आले सगळे, भोगभूमीतले पण आले आणि कर्मभूमीतले